नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला शिवसेनेचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना। एकनाथ शिंदे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीत मिठाचा खडा। एकत्र यायचे असेल तर सत्तेतून बाहेर पडा। शरद पवारांच्या नेत्याचा डीसीएम अजित पवारांना सल्ला। मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही। राज ठाकरेंच्या नगरसेवकाने थोपटले दंड। यशवंत किल्लेदारांचे थेट सरकारला आव्हान। आणि शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयात बुधवारी अंतिम सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाबाबतही होणार फैसला। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। दुचाकी अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत असून त्यामागे हेल्मेटचा वापर न करणे हे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले आहे। जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून हेल्मेट न वापरणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। याच अनुषंगाने आज दिनांक 19 जानेवारी 2026 पासून बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांविरोधात नियमित कारवाई करण्यात येणार आहे। या मोहिमेत हेल्मेट न घालता वाहन चालवणारे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच इतर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही अपवाद न ठेवता धडक कारवाई करण्यात येणार आहे। या कारवाईसाठी प्रत्येक ठिकाणी जबाबदार अधिकारी व अंमलदाराची नेमणूक करण्यात आली असून नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। या आदेशाची काटेकोरपणाने अंमलबजावणी सुरू असल्याचे दिसून येत आहे। आज हेल्मेट घालून ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत किंवा शासकीय कार्यालयासमोर मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्यास संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांवरील जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे। हेल्मेट न वापरणे हा गंभीर गुन्हा असून दुचाकी अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी ही मोहीम अत्यंत गंभीरपणे राबवावी असे निर्देश पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी दिलेले आहेत। त्याच अनुषंगाने आज दिवसभर ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांच्या वतीने हेल्मेट न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक व शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली। सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट न वापरणे हा 1000 रुपये दंडाची शिक्षा आहे। ही सर्वांसाठीच लागू आहे, परंतु बीड जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्ती इम्प्लिमेंटेशन करणं हे थोडं जिकिरीचं काम आहे। तरीही आम्ही असं ठरवलं की ते आपल्यापासून सुरू करावं। आम्ही म्हणण्यापेक्षा माननीय पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी सर यांनी असं ठरवलं की अगोदर शासकीय कर्मचाऱ्यांना वापरण्यास सुचवा। शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाई करतो म्हणजे फक्त शासकीय कर्मचाऱ्यांनाच बंधनकारक नाही आहे, ही सर्व जनतेला बंधनकारक आहे। त्यामुळे सर्वांनी हेल्मेट वापरावं हा याच्यातून देण्याचा संदेश आहे। सर्व जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आम्ही शक्य तेवढ्या जास्तीत जास्त कार्यालयात प्रवेश करणारे शासकीय कर्मचारी किंवा इतर जे प्रवेश करतील, समजा शासकीय कार्यालयात येत असताना सामान्य नागरिकही विदाऊट हेल्मेट आल्यावर त्यांच्यावर कारवाई केलेल्या आहेत। तसेच यापुढे शासकीय कर्मचारी प्लस जनतेला पण आवाहन करतो की त्यांनी हेल्मेट वापरावे। हेल्मेटच्या न वापरण्यामुळे मृत्यूचं प्रमाण प्रचंड आहे। 3 दिवसापूर्वी आमचा एक कर्मचारी आहे, सावंत नावाचा कर्मचारी, ज्याने हेल्मेट जर वापरलं असतं तर तो आज सर्वाइव्ह असता, तो आज अस्तित्वात असता, हे मी खात्रीशीर सांगतो। जर असे मृत्यू हेल्मेटमुळे होत असतील तर प्रत्येकाने हेल्मेट वापरायला काय हरकत आहे। आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने मुस्ताक कुरेशी यांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण चालू झाले असून त्यांच्या विविध मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। याच अनुषंगाने आमचे प्रतिनिधी श्री परमेश्वर चांदणे यांनी कुरेशी यांच्याशी संवाद साधला। पाहूयात ते नेमकं काय म्हणाले ते। काय सांगताल भैया या उपोषणाबद्दल? आपल्या मागण्या काय प्रमुख मागण्या आहेत? आणि आमच्या मागण्या आहे, माजलगाव शहरामध्ये जुन्या बसस्थानक संदर्भात ते आपण 26 तारखेला एक पत्र दिलं एस टी महामंडळाला। जुन्या बसस्थान जे 34 गुंठे त्यामध्ये ठक्कर बाजार
कॉम्प्लेक्स खाजगी लोकांना विक्री करून आज माजलगाव जनतेला भर चौकामध्ये उभा करण्याचं काम केलेलं आहे. आणि एक दुसरा मुद्दा आहे विद्युत विभागाचा. युवा दर्पण लाईव्हसाठी परमेश्वर चांदणे, माजलगाव. आणि आता बातमी भीषण अपघाताची. माजलगाव तालुक्यातील पात्रूड शिवारात शनिवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. केज शहरातील शिवाजीनगर भागात राहणारा बळीराम प्रभाकर मस्के वय 35 वर्षे हे माजलगाव तालुक्यातील बाबळगाव येथील त्यांचे मित्र संजय लाटे वय 30 वर्षे यांच्यासोबत दुचाकीवरून तेलगाव मार्गे माजलगावकडे जात होते. पात्रूड शिवारात समोरून जाणाऱ्या टँकरला ओव्हरटेक करत असताना त्यांची दुचाकी घसरली आणि दुचाकी घसरून रस्त्यावर पडलेल्या बळीराम मस्के यांच्या अंगावरून भरधाव टँकर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात त्यांच्यासोबत असलेले मित्र संजय लाटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना माजलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर बळीराम मस्के यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. तपासणी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर रविवारी दुपारी केज येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याची माहिती जमादार संतोष जातेवाड यांनी दिली. चांगतपुरी फाटा पट्टेगाव रोड ते पैठणगोल नाक्यापर्यंत आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी अचानक वाहतूक कोंडी निर्माण झाली. उसाने भरलेला एक ट्रॅक्टर भर रस्त्यात पंक्चर झाल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाढलेल्या वाहन संख्येमुळे प्रवासी, वाहनचालक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या वाहतूक कोंडीची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेत PSI तळेकर, तांबे, बल्लाळ, जिवडे, खिळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन काही वेळातच वाहतूक सुरळीत केली. दरम्यान या मार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकात नाराजी व्यक्त होत असून शासन व संबंधित विभागाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी सत्यजित घोडके, पैठण. जय गुरु गणेश लालजी महाराज साहेब यांच्या 64व्या पुण्यतिथीनिमित्त जय गुरु गणेश पंच परमेष्ठी ग्रुप बीड बालाघाटची पदयात्रा मोठ्या उत्साहात जालना शहरात दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी पोहोचली असता जालना शहरात भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी जय गुरु गणेश पंच परमेष्ठी बीड बालाघाट संस्थापक अध्यक्ष प्रेमचंद बोरा, कार्याध्यक्ष जवाहर बोरा, पृथ्वीराज अलिजार, कैलास तातेड, सचिन कर्नावट, सुनील खंतेड, शुभम नखत, रोनक नहाटा, अनिल ललवानी, वृषभ धोका, राजू शेठ बोरा, वीर पगारिया, सुरेंद्र सोनमीडिया, विकास बापना, सुरेश वस्तवाल, ललित राखा, अशोकजी बापना आणि गुरु गणेश दर्शन पदयात्री यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.